तर कशा आहात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती. आणि आज आपण जाऊ राहिलो आहे सुरगाणा तालुक्याजवळच असलेलं एक असं जुनं प्राचीन मंदिर बघायला. तर माझ्यासोबत आज माझा भाऊ आणि त्याचा मित्र होता. तर चला तर आपण इथून निघलो आहे आपल्या गावापासून. आणि पहिले तर आपण पोहोचू चिराईला पेट्रोल वगैरे भरू आणि चिराई घाटामध्ये थोडंसं थांबू. आणि त्याच्यानंतर सुरगाणापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर नवापूर म्हणून गाव आहे. तर त्याच्यात थोडंसं शेजारी ते मंदिर आहे. तर चला तर आता मी मला थोडंसं मंदिराचा व्ह्यू दाखवतो. पहिले तर मित्रांनो आपण पोचलो सुरगाण्यामध्ये आणि इकडे आहे हे सुरगाण्याचं कॉलेज. तर इथून आपल्याला आता सुरगाणा गावामध्ये जायचं आहे आणि तिथून मग आपण नवापूरकडे निघू. आपण आता पोहोचलो या मंदिराजवळ आणि इथून तुम्ही हे मंदिर बघू शकता. तर इथून आपल्याला आता मंदिराच्या मध्ये जायचं आहे. आपल्याला मंदिराचा आजूबाजूचा परिसर इथून बघायला मिळेल आणि मंदिराच्या सर्व बाजूकडून तार कंपाऊंड केलेलं आहे. तर आपण आता मध्ये जाऊ. पहिले तर आपण इकडे चप्पल वगैरे काढू आणि इकडचं स्टार्टिंगपासून बघू. तुम्ही ते बघू शकता कशी मूर्ती आहे इथं, ज्याचे अवशेष खाली पडलेले आहेत आणि समोर पण अजून आपल्याला भरपूर काही बघायला मिळेल. पहिले तर आपण इथून आता या मंदिराचा नजारा बघू. किती सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो. चला तर आपण आता मंदिर बघणार आहे. तर पहिले तर आपल्याला मंदिराच्या समोरच महादेवाचं वाहन म्हणजेच नंदीची मूर्ती दिसते आणि त्याच्याच समोर आहे हे महादेवाची पिंड आणि इकडं आहे हे महादेवाचं मंदिराचा दरवाजा. तर मंदिराच्या बाहेर खूप अशी मस्त नक्षीकाम आहे. तर मध्ये आहे महादेवाची पिंड आणि मूर्ती पण आहे. तर पहिले तर आपण आता मध्ये बघू बरं कसं काय मंदिर आहे. आणि मंदिर फार जुनं आहे. तुम्ही मंदिराच्या मध्ये बघू शकता कसं जुनं बांधकाम आहे. जसं मंदिराच्या बाहेर नंदीची मूर्ती आणि महादेवाची पिंड आहे तशीच मध्ये पण आहे. तर इकडं आपण आता आजूबाजूचं मंदिर बघणार आहे आणि मंदिराचे काही तुटलेले अवशेष पण आहे ते पण बघणार आहे. तर मंदिर तुम्ही बघितलंच असेल. मंदिराच्या पूर्ण वरती असं पिंपळाचं झाड आहे. तर मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही कधी आले तर नक्की भेट द्या.
इकडे हा जो वड दिसतोय तर ह्या वडाला फाशी वड असे म्हणतात. म्हणजे इथं पूर्वीच्या काळामध्ये जो एक राजा होता तर तो म्हणे जर कोणी काही चुकी केली काही तर त्याला इथं आणून फाशी द्यायची. तर आपण आता त्या वडाकडे आलोय आणि इथं मी ते ठिकाण पण दाखवेल का जिथे ते फाशी द्यायचे. म्हणजे ज्याच्यावरती उभं राहून आणि त्या आरोपीला फाशी द्यायची. तर ही आहे ते इथली दगड, याच्यावरती म्हणे उभं करायचे आणि वरती ज्या वड्याच्या फांद्या असतील ना त्या फांदींना गळफास देऊन आणि त्यांना शिक्षा वगैरे द्यायच्या. तर अशी आहे या वडाची गोष्ट. आणि जे आपण मंदिर बघितले ते पण फार प्राचीन आहे. तर इकडे आम्ही फिरून आणि घराकडे निघालो. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.